सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। विश्रामगृह न मिळाल्याने चक्क उन्हातच पत्रकार परिषद। खटाव तालुक्यातील वडूज येथील प्रकार जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सीओ लक्ष घालणार का? येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात चक्क बांधकाम विभागाचे कार्यालय सुरू झाल्याने आज सरपंच उपसरपंच संघटनेने या ठिकाणी बोलावलेली पत्रकार परिषद चक्क उन्हातच घ्यावी लागल्याचा प्रकार उघडला। तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणला। हक्काची इमारत असतानाही विश्रामगृहात असलेल्या बांधकाम विभागातील इमारतीची बिकट अवस्था पत्रकारांच्या समोर दाखवून देण्याबरोबरच तीव्र संताप व्यक्त केला। वडूज येथील असणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आपले कार्यालय विश्रामगृह येथे स्थलांतरित केले असून हे बेकायदेशीररित्या झाले असल्याचा आरोप विजय शिंदे यांनी माध्यमांसमोर केला। फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून हे कार्यालय हलवण्यात आले असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अन्यथा सरपंच उपसरपंच संघटनेच्या व इतर संघटनेच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात मतदारसंघात अशी अवस्था असेल तर न बोललेले बरे असं म्हणत शिंदे यांनी गंभीर विषयाकडे मंत्री महोदयांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे। आपल्याला ह्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही, हे विश्रामगृह आपल्यासाठी असतं, पण या ठिकाणी जागा उपलब्ध नाही। अनलिगली बेकायदेशीररित्या या ठिकाणी बांधकाम विभाग सुरू आहे। हे पत्रकारांच्या माहितीसाठी या ठिकाणची कागदपत्र यामध्ये सविस्तर सगळं आहे। जो आता करार झालेला आहे बांधकाम विभाग आणि समोरच्या दुसऱ्या विभागाचा, त्यामध्ये आपल्या जागेतून स्वतःच्या मालकीच्या जागेतून जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना बाहेर काढून त्या ठिकाणी कब्जा मिळवलेला आहे। तो जो करार झाला आहे तो सुद्धा साध्या एका 500 रुपयाच्या स्टॅम्पवर झाला आहे। म्हणजे शासनाची फसवणूक ह्या बी ठिकाणी झालेली आहे। 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हा करार होऊच शकत नाही। आपण पुण्यातील एक प्रकरण सुद्धा गाजलंय 500 रुपये स्टॅम्पचं, म्हणजे शासनाची घोर फसवणूक केलेली आहे। त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी लाखो रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी वाचवलेली आहे। 29 वर्षाचा करार करताना रितसर स्टॅम्प ड्युटी भरून ॲफिडेविट करून व्हायला पाहिजे होती। तोही करार अतिशय बेकायदेशीर आहे। या ठिकाणी 29 कर्मचारी आहेत, या ठिकाणी 10 माणसं सुद्धा बसायला जागा नाही। अशा ठिकाणी 29 कर्मचारी असणारं ऑफिस या ठिकाणी पाठवले। दुसरी गोष्ट, ही जागा खालचं बांधकाम विभागाची जागा ही जिल्हा परिषद शिवणच्या नावावर असते किंवा त्यांच्या मालकीची आहे। मग हा करार त्यांनी करायला पाहिजे होता। तो करार दुसरीच व्यक्ती कशी करू शकते? पॉवर ऑफ अटर्नी झाली की तसा ठराव झालाय का? यांना दिलाय का अधिकार? तो म्हणजे करार सुद्धा बेकायदेशीर झालाय। शिवाय यापूर्वीही त्या जागेची मागणी झाली होती, परंतु तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हा ठराव नाकारला होता आणि ती जागा बांधकाम विभागालाच ठेवली होती। मग आता बॉडी नसताना आणि निवडणूक आता जिल्हा परिषदेची जवळ आली असताना शिव मॅडमनी इतक्या घाई गडबडीत कशासाठी नक्की ठराव केलाय? जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर येणारी बॉडी ठरवल की कुणाला जागा द्यायची का आपल्यालाच ताब्यात ठेवायची, तरी तात्काळ हा ठराव जिल्हा परिषदेने शिवोनी रद्द करावा आणि ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद ऑफिस त्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी जिल्हा परिषद ऑफिस गेलं पाहिजे। जर ठराव नाही कॅन्सल केला तर लवकरच आम्ही लाक्षणिक आंदोलन करणार आहोत। त्यामध्ये उपोषण असेल किंवा शिव मॅडमच्या ऑफिसला टाळे ठोकण्याचा विषय असू द्या, हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत। याशिवाय आपल्या विभागाचे नामदार
आमदार जयकुमार गोरे साहेब हे या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. मला वाटतंय त्यांच्या ही गोष्ट कानावर नसावी, त्यामुळं अशा पद्धतीची चुकीची घटना घडलेली आहे. मंत्री महोदयाच्या कानावर जर ही गोष्ट असती तर स्वतःच्या खात्याची जागा दुसऱ्या खात्याला गेली नसती. त्यामुळं त्यांच्याही हा विषय निदर्शनास गेला पाहिजे. त्यांनी या विषयात तात्काळ लक्ष घालून आपल्या विभागाची जागा आपल्याकडेच ठेवली पाहिजे. त्यांनीही लक्ष घालून तो विषय मार्गी लावावा आणि हा ठराव अधिकाऱ्यांना कॅन्सल करून हे विभाग त्याच ठिकाणी नेण्यासाठी माननीय जयकुमार गोरे भाऊंनी प्रयत्न करावा. सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्या मूळच्या वास्तूसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकार उपस्थित आहात. त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार पण मानतो. त्याचबरोबर सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की वडूज ही ऐतिहासिक नगरी आहे. या वडूज ऐतिहासिक नगरीमधले बरेचसे इतिहासातील पुरावे मिटवण्याचं काम सध्याच्या सरकारमध्ये चालू आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पूर्वी न्यायालय होतं, खटाव तालुक्याचं न्यायालय ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम चालू होता. नंतरच्या कालावधीमध्ये अतिशय ऐतिहासिक आणि इतिहासाची साक्ष देणारी ती इमारत ती कुठेतरी हस्तांतरित करून त्याची विल्हेवाट लावणं अशी शंका वडूजकरांना, सर्वसामान्य नागरिकांना या आंदोलनाच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या येणाऱ्या बातम्यावरून वाटते. वडूजमध्ये तसाच एक आयलंड चौक होता. तो आयलंड चौकसुद्धा त्याची नामोनिशाणी सध्या मिटलेली आहे की ज्या ठिकाणी खटाव तालुक्याचा शून्य चालू होतो आणि मोजमाप चालू होतो. अशी ऐतिहासिक वास्तू डिमॉलिशन करून किंवा कुणाच्या तरी स्वार्थासाठी वर्गीकरण करून त्याच्यावर अनधिकृत कब्जा करणं आणि तिथली मूळचे अतिशय चांगल्या पद्धतीचं ऑफिस दुसऱ्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी इथली आता इमारत सर्व पत्रकार बांधवसह बघण्यात आली. या ठिकाणी अतिशय घाणीचं साम्राज्याबरोबरच इथल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आहे. या ठिकाणी म्हणजे इथला वरचा स्लॅब पडायला झालेला आहे. तिथं सर्प, इंचू असे काही प्राणीसुद्धा तिथं राहू शकतात आणि इथल्या कर्मचाऱ्यांना तो धोका होऊ शकतो. याला जबाबदार कोण राहील असाही प्रश्न आहे. सर्वसामान्य माणसाला पडलेला अजून एक प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या घटनेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी असल्यानंतरच दुरागामी परिणाम होणाऱ्या ठरावाची मंजुरी घेतली जाते असं माझं स्वतःची माहिती आहे. हा जो काही ठराव असेल हा वडूजच्या आणि खटाव तालुक्याच्या संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम करणारा जो ठराव आहे हा जिल्हा परिषदच्या शिवना फक्त एकट्यानं घ्यायचा अधिकार आहे का? जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्या समित्या ह्याचे कुठलेही पदाधिकारी नसताना हा यातला संशोधनाचा विषय आहे. तर या सर्व बाबीचा विचार करून वडूजकरांना किंबहुना खटाव तालुक्याला न्याय देण्यासाठी संबंधित ठराव कॅन्सल करावा अशी माझी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून भावना आहे. पत्रकार बंधूंनी या ठिकाणी उपस्थित राहून या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली किंवा वाचा फोडायचं काम कायमच आपण करत आहात त्याबद्दल खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपलं सर्वांचा आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.